पार्श्वभूमीवरती प्रेस आहे, त्या प्रेसमध्ये सर्व उपस्थित माझे पत्रकार मित्र व त्याचबरोबर पक्षाचे सर्व पदाधिकारी, सोमनाथ साळुंखे सर, पक्षाचे पक्ष निरीक्षक यांचं मी सर्वांचं स्वागत करतो आणि सरांनी या प्रेसला ॲड्रेस करावं असं मी त्यांना विनंती करतो. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन सोनवणे, जिल्ह्याचे महासचिव दीपक कांबळे, सर्वच उपस्थित पदाधिकारी आणि जमलेले पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. 2-3 दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली. त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि निवडणुकीच्या संदर्भामध्ये कामकाजाचा आढावाच्या बैठका सुरू झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या पहिल्या फेरीतल्या मुलाखतीचा कार्यक्रम मागच्या आठवड्यामध्ये आमचा संपन्न झाला. साधारणपणे 65 उमेदवारांनी मागच्या फेरीमध्ये मुलाखतीला उपस्थित राहिले. इच्छुक उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली. उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये त्या मुलाखती संपन्न झाल्या. साधारणपणे ह्या पत्रकार परिषदेनंतर अजूनही काही इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न होणार आहेत आणि सर्वच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न झाल्यानंतर पक्षाच्या वतीने निरीक्षक म्हणून अहवाल पक्षाच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवला जाईल. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या यादीचा आढावा घेतील आणि लवकरच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा या ठिकाणी केली जाईल. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून विशेष करून शहरामध्ये निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे साधारणपणे 4 महिन्यापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीमध्ये एक प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आम्ही पार पाडलं. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सर्व प्रभागातील कार्यकर्त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये सूचना देण्यात आल्या की या निवडणुकीला कशा पद्धतीने आपण सामोरं जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक सांगलीमध्ये आपण सामोरं जातोय. त्या अनुषंगानं पक्षाच्या पातळीवरती पूर्णपणे तयारी या ठिकाणी झालेली आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षामध्ये कार्यरत असणारे वेगवेगळ्या समूहाचे नेते वारंवार सांगलीमध्ये पाठवून त्या समूहांना पक्षाची भूमिका समजावून सांगण्याचं आम्ही काम या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणून सांगली शहरामधले विशेष करून महापालिका क्षेत्रामध्ये सर्व समूहाचे जे वंचितला मानणारा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत ते सर्व समूह पक्षाबरोबर जोडले गेलेले आहेत आणि आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी दैदिप्यमान कामगिरी या ठिकाणी बजावेल. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा आढावा घेतल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की बहुसंख्य जाती धर्माचे वेगवेगळे शिक्षण असणारे उमेदवारांनी मुलाखती या ठिकाणी दिलेल्या आहेत. तगडे उमेदवार या ठिकाणी पक्षाकडे अप्रोच झालेले आहेत. अजूनही बरेचसे उमेदवार संपर्कात आहेत आणि एकूण एक चांगल्या पद्धतीचे उमेदवार वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी देणार आहे. शहराचा विकासाचा जो बॅकलॉग आहे तो ह्या प्रस्थापित पक्षांना भरून काढणं शक्य झालेलं नाही किंवा यांच्या वैयक्तिक लक्ष केंद्रित कामामुळे, ते टेंडर असतील, वैयक्तिक कामाकडे लक्ष देणं असेल, याच्यामुळे शहराचा विकास होऊ शकलेला नाही. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही शहराच्या विकासाला प्राधान्य देणारी राहणार आहे. बेरोजगारांना रोजगार देणं, शहराच्या मूलभूत समस्या सोडवणं, या प्रश्नांच्या वरती वंचित बहुजन आघाडी काम करण्यासाठी जाहीरनामा घेऊन निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण केलेली आहे. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये चांगले उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. साधारणपणे 23 तारखेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होते. त्याच्या अगोदर पक्षाच्या वतीने यादी आम्ही जाहीर करू. इतर काही पक्षांच्या वतीने, समविचारी पक्षांच्या वतीने प्रस्ताव आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. त्यांच्याबरोबर चर्चाही सुरू आहेत. सन्मानजनक प्रस्ताव जर आला तर त्याला अनुसरून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करून पक्षाच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर योग्य तो निर्णय घेतील आणि त्या संदर्भामध्ये आघाडीचा निर्णय होईल. सध्या आम्ही सर्वच्या सर्व प्रभागामध्ये स्वतःच्या ताकदीवरती निवडणुकीची तयारी पूर्ण केलेली आहे आणि आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहोत. आता आपण विचारू शकतो. समविचारी पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी सोडून
किंवा भारतीय जनता पार्टीच्या आघाडीमध्ये जे पक्ष आहेत ते सोडून इतर सर्व पक्षांच्याकडून प्रस्तावाची अपेक्षा आहे. काही पक्षांच्या बरोबर चर्चाही यापूर्वी झालेली आहे आणि त्याला अनुसरून ती चर्चा अजून अंतिम टप्प्यात आलेली नाही. काही काळ त्याला द्यावा लागेल आणि त्याच्यानंतरच त्याच्यावरती निर्णय होईल. तुमची आघाडी जर झाली तर आत्ताचे तुम्ही सगळ्या ठिकाणी तुमचे उमेदवार उभे करणार आहे. आघाडी झाल्यावर मग ते तुमचे उमेदवार नाराज होणार. आमच्या पक्षाची एक कामाची पद्धत आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतात तो कार्यकर्त्यांना मान्य असतो आणि कार्यकर्त्याच्या हिताचा पक्षाचा हिताचा निर्णय कायमच बाळासाहेब आंबेडकर घेत आलेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये नाराजीचा त्या ठिकाणी कधीच आपल्याला बघायला मिळत नाही आणि आम्हाला खात्री आहे की तसं इथं होणार नाही. म्हणजे नाराजी मग तुमच्या पक्षामध्ये बंडखोरी होणार नाही असं होणार नाही, तशी खात्री आहे आम्हाला. वंचित बहुजन आघाडीचा या आधी पण लोकांनी फायदा घेतला आणि याच्या पुढे असं होऊ नये म्हणून काय दक्षता घेणार? पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही पहिल्यांदा सामोरं जातोय. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीची गणितं वेगळी असतात. राष्ट्रीय पातळीवरती राज्य पातळीवरचे विषय लक्षात घेऊन बाळासाहेब आंबेडकर निर्णय घेत असतात. त्याला अनुसरून कार्यकर्ते काम करत असतात. परंतु या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे जे इच्छुक आहेत त्यांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे इथं कुणी फायदा घेऊन जाईल वगैरे असा काय विषय आम्हाला दिसत नाही, कारण आम्ही स्वतःच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य या निवडणुकीमध्ये देणार आहे. समजा आता वंचित आघाडीकडून तुम्ही उमेदवारी दिली आणि समजा एक 10-12 तुमचे उमेदवार निवडून आले आणि समोरच्या पार्टीने त्यांना आम्हीच दाखवून ठेवले तर तुम्ही काय प्रिकॉशन घ्याल? आम्ही आत्ता जे उमेदवार निवडीचे निकष लावलेले आहेत त्याच्यामध्ये प्राधान्याने पक्षाबरोबर गेल्या 5 वर्षापासून कार्यरत असणारा पदाधिकारी आणि पक्षाच्या विचारधारेचा पदाधिकारी याला प्राधान्य देतोय. त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर पक्षाच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून पक्षाच्या आतापर्यंतच्या बैठकांच्या माध्यमातून हा कार्यकर्ता तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे जे उमेदवार देऊ ते आमचे खात्रीचे उमेदवार 100% असतील आणि तसा प्रसंग येणार नाही. आणि महापालिकेमध्ये ज्यावेळी 10 ते 12 पदाधिकारी निवडून जातात, नगरसेवक निवडून जातात, त्यावेळी पक्षाचा प्रोटोकॉल त्याला लागू होतो. त्यामुळे असा पक्षांतरबंदी कायदा त्याला लागू होतो. आम्ही एक अतिशय बारकाईनं याचं नियोजन केलेलं आहे. इथले प्रस्थापित पक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी पक्ष याला इथली जनता वैतागलेली आहे हे संपूर्ण जनतेच्या बरोबर चर्चा केल्यानंतर लक्षात येतं. इथलं चित्र लक्षात येतं. लोकांच्या समोर सक्षम पर्याय नाही. दुर्दैवानं महाविकास आघाडी तसा प्रयत्न करते, पण तो सक्षम पर्याय म्हणून महाविकास आघाडी उभी राहताना दिसत नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडी हा सक्षम पर्याय म्हणून आम्ही जनतेसमोर आलेलो आहोत. आमची महाविकास आघाडीबरोबर आघाडी होईल न होईल हा नंतरचा विषय आहे, परंतु सध्या वंचित बहुजन आघाडी हा भारतीय जनता पार्टीला सक्षम पर्याय म्हणून आम्ही सामोरं जातोय. समविचारी पक्षांच्या बरोबर तुमची चर्चा चालू आहे. कोणत्या पक्षाबरोबर चर्चा आहे? ते कुठल्या पातळीपर्यंत आहे? आमच्याकडे महाविकास आघाडीचे ही चर्चेचा प्रस्ताव आहे, परंतु ती चर्चा अजून म्हणावी तशी पुढे गेलेली नाही. त्याच्या 1-2 बैठका होतील आणि जर सन्मानजनक वाटा मिळत असेल तर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील होईल. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता किती पक्ष आहेत? त्याच्यातला कुठला तुमचा जवळचा वाटतो? यापूर्वी तुम्ही काही पक्षांना पाठिंबा दिलेला आहे, त्याचा फायदा त्यांना मिळालेला आहे, तर त्यांनी स्वतःहून आता तुम्हाला काही फायदा देणार आहेत का? त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी विषयक चांगलं वातावरण शहरामध्ये तयार झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर ही चर्चा याच्या अगोदर सुरू केली आहे. मी महाविकास आघाडीचा उल्लेख करत होतो, त्यामध्ये विशेष करून काँग्रेसबरोबर आमची बोलणी झाली होती, परंतु त्या बोलणीच्या कडून अजून ठोस आमच्याकडे प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. ज्यावेळी ठोस प्रस्ताव प्राप्त होईल त्यावेळी बाळासाहेब आंबेडकर त्याच्यावरती निर्णय घेतील. ठोस प्रस्तावाच्या बाबतीत म्हटलं तर आता दोन दिसतंय असं भाजप वर्सेस ऑल पक्ष असं काहीतरी पुढे येण्याचं आम्हाला अंदाज यायला, तर त्यात तुमचा सहभाग असणार. कसं गणित उभं राहतंय त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडी निर्णय घेईल, कारण अजून चित्र स्पष्ट नाही. त्याला अनुसरून वंचित बहुजन आघाडी निर्णय घेईल. तसा विषय अजून जागेच्यावरती झालेला नाही. प्राथमिक बैठक झाली एकत्र येण्यासंदर्भामध्ये. पण वंचितला असं ठरवलं असेल की
काही आघाडी झाली आपले एवढे उमेदवार नाही, आमची पहिली बैठक झाली. अजून महाविकास आघाडीमधल्याच पक्षामध्ये त्यांच्यामध्ये कोण कोण येणार आहेत, किती येणार आहेत, ते जागांचं वाटप त्यांच्यामधलं अजून काही ठरलेलं नाही. तेव्हा आमची पहिली बैठक ज्यावेळी झाली त्यावेळी फक्त एकत्र येण्याविषयी आपण कुठल्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जाऊ शकतो याच्यावरती चर्चा झाली. जागांच्यावरती चर्चा अजून झाली नाही. लोकसभेला विचार करताना तुमच्या बराच सूत्र झाला त्यातून मदत करणार अशी अपेक्षा आहे त्यांनी मदत करावी. काँग्रेस पक्ष काय करतो काँग्रेस पक्ष आहे, पण आम्ही जर आघाडीमध्ये गेलो काँग्रेसबरोबर तर त्यांनी चांगल्या पद्धतीने मदत होईल असं आम्हाला अपेक्षा आहे. नाही गेलो तर मग काही विषय नाही. अपेक्षा आम्हाला आहे की त्याची परतफेड व्हावी. माझं म्हणण्यात कठोर आपण गेलोय माणसं हम्म. त्यामुळे प्रत्येक जण आता काहीतरी त्यातून येतील असं बोल असं वाटतं. अशी आमची अपेक्षा आहे. आतापर्यंत तुमच्याकडे किती अर्ज आले? मागच्या पहिल्या टप्प्यातल्या मुलाखती झाल्या त्यावेळी 65 उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. आता आजही काही उमेदवारांच्या मुलाखती आहेत. साधारणपणे 23 महिला होत्या त्याच्यामध्ये. तुमच्याकडे 65 जणांनी मागणी केली. आजही उमेदवार आहेत बरेचसे, त्यांच्याही मुलाखती आज होणार आहेत. तसं अजून डिस्ट्रीब्युशन केलेलं नाही. एकूण 65 उमेदवार आपल्याकडे आहेत.